हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही. माननीय तहसीलदार बीड यांनी रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. रस्ताच नसल्याने 50 ते 60 कुटुंब जगत आहेत बंदिवासात. बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील मौजे हिंगणी खुर्द या गावाचे 50 ते 60 कुटुंब सध्या हवालदिल झाले आहेत. कारण या कुटुंबाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीला जाण्यासाठी जो रहदारीचा मुख्य रस्ता होता तो रस्ताच गट क्रमांक 404 मधील शेतकऱ्याने अडवला आहे. आणि रस्ता अडवल्यामुळे हे 50 ते 60 कुटुंब सध्या एखाद्या बंदिस्त जागेत कैद केल्यागत कैद आहेत. कारण त्यांचा येण्या जाण्यासाठीचा रस्ताच गट क्रमांक 404 मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे या 50 ते 60 कुटुंबांना बंदिस्त जागेत आणि बंदिस्त अवस्थेत राहावं लागत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती संबंधित बांध रस्ते, वस्त्यांवर जाणारे रस्ते, पांदण रस्ते, सार्वजनिक वाद निर्माण असलेले रस्ते खुले करण्याची योजना आणली आहे. मात्र मौजे हिंगणी खुर्दच्या या गट क्रमांक 404 मधील रस्त्यांबाबतीत ही योजना हवेतच विरून गेली की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण या 50 ते 60 कुटुंबियांनी या रस्त्यासाठी बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांना याआधी 2 ते 3 वेळा अर्ज, निवेदने, प्रत्यक्ष भेटीगाठी, विनंती अर्ज केले आहेत. आमचा रहदारीचा हा रस्ता असून तो 404 गट क्रमांकामधील शेतकऱ्याने अडवला आहे आणि हा अडवलेला रस्ता आम्हाला खुला करून देण्यात यावा. मात्र आजपर्यंत बीड तालुक्यातील शेकडो रस्त्याचे वाद मिटवून शेतरस्ते, पांदण रस्ते आणि गाव रस्ते, वस्तीवर जाणारे रस्ते यांचे वाद मिटवून शासकीय स्तरावर ते रस्ते खुले करणाऱ्या बीडचे माननीय तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांना मात्र हिंगणी खुर्दचा हा रस्ता अजून खुला करता आला नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही बीड तालुक्यातील रहिवासी आहोत, त्यामुळे आम्ही कर्तव्यदक्ष असणाऱ्या तहसीलदार साहेबांकडे वारंवार विविध मार्गाने आम्हाला आमचा रस्ता खुला करून देण्याची मागणी करत आहोत. तरी मेहरबान तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके साहेबांनी आमच्या या प्रश्नांकडे प्रकर्षाने लक्ष घालून आम्हाला आमचा गट क्रमांक 404 मधील हा रहदारीचा रस्ता मोकळा करून देऊन आमच्या या 50 ते 60 कुटुंबावर मेहरबानी करावी अशी विनंती आणि मागणी मौजे हिंगणी खुर्द येथील विनायक वसंत तांदे यांच्यासह 50 ते 60 कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. प्रतिनिधी विवेक कुचेकर, बीड.